हाय मुलांनो, आज आपण चॅप्टर 2 म्हणजे दुसरा लेसन बघणार आहोत. अवर हाऊसेस. अवर म्हणजे आमचे आणि हाऊसेस म्हणजे घरे, म्हणजे आमची घरे कशी आहेत ते या लेसनमध्ये आपण बघणार आहोत. वी लिव्ह विथ अवर फॅमिली इन अ हाऊस. लिव्ह म्हणजे राहणे. आपण आपल्या फॅमिली सोबत घरामध्ये राहतो. अवर हाऊस इज अवर होम. आपले घर हेच आपले होम असते. अवर हाऊस प्रोटेक्ट अस फ्रॉम हीट, कोल्ड अँड रेन. तर हे जे आपले घर आहे की नाही ते आपल्याला हीट म्हणजे सूर्याचं उष्णता आहे की नाही, गरम होतं की नाही सूर्याच्या हीटमुळे, कोल्ड म्हणजे थंडी आणि रेन म्हणजे पाऊस याच्यापासून प्रोटेक्ट करते, म्हणजे आपले संरक्षण करते. इट कीप्स अस सेफ फ्रॉम थीव्स अँड वाईल्ड ॲनिमल्स. आणि ते आपल्याला कशापासून सेफ म्हणजे सुरक्षित ठेवते, तर थीव्स म्हणजे चोर, चोरांपासून, आणि वाईल्ड ॲनिमल जंगली प्राण्यांपासून आपले रक्षण करते. कोण करते? आपले घर. देअर आर मेनी टाईप्स ऑफ हाऊसेस. आता खूप वेगवेगळ्या प्रकारची घरे आहेत. हाऊसेस मे बी बिग ऑर स्मॉल. घरे ही मोठी असतात किंवा छोटी असतात. दे मे बी कच्च्या हाऊसेस ऑर पक्का हाऊसेस. ते कच्च्या हाऊसेस पण असतात, म्हणजे कच्ची घरे पण असतात आणि पक्की घरे पण असतात. आता आपण हे बघूयात कच्च्या आणि पक्का काय आहे ते. आता इथे बघा घरांचे प्रकार दिलेले आहेत, टाईप्स ऑफ हाऊसेस दिलेले आहेत. हे काय आहे? हे असं गवतापासून बनलेलं असतं, त्याला म्हणतात हट म्हणजे झोपडी. हे आहे कॉटेज म्हणजे हे घर आहे एक. आणि ही चाळ म्हणजे चाळ आहे. ह्या चाळीमध्ये अशी खूप सारी घरे असतात. बघा या चाळीत किती घरे आहेत? 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 8 घरे आहेत. ठीक आहे. कच्च्या हाऊसेस आर जनरली फाउंड इन विलेजेस. ही जी कच्ची घरे आहेत ना, तर ती आपल्याला खेडेगावांमध्ये बघायला भेटतात. दे आर मेड ऑफ मड, स्टोन्स, लीव्स, स्टिक्स, स्ट्रॉ अँड बॅम्बू. तर ते कशाची बनलेले असतात? मड म्हणजे चिखल, स्टोन म्हणजे दगड, लीव्ज म्हणजे झाडाची पाने, स्टिक्स म्हणजे छोटे छोटे लाकडे असतात ना ते, स्ट्रॉ आणि बांबूपासून बनलेले असतात. सम आर विथ कोर्टयार्ड्स. आणि काही घरांपुढे असं कोर्टयार्ड म्हणजे अंगण असतं. इन टाउन्स अँड सिटीज मोस्ट पीपल लिव्ह इन पक्का हाऊसेस. जी शहरे आहेत त्याच्यामध्ये लोक पक्क्या घरांमध्ये राहतात. दे आर मेड ऑफ ब्रिक्स, सिमेंट अँड कॉन्क्रीट. आणि ती जी पक्की घरे असतात ना, तर ती कशापासून बनलेली असतात? ब्रिक्स म्हणजे विटा, सिमेंट आणि कॉन्क्रीट पासून बनलेले असतात. कॉन्क्रीट इज अ मिक्सचर ऑफ स्मॉल स्टोन, सँड, सिमेंट अँड वॉटर. तर कॉन्क्रीट म्हणजे काय? तर जे छोटी दगडे असतात, वाळू, सिमेंट आणि पाणी यांच्यापासून बनवलं जातं ते कॉन्क्रीट. पक्का हाऊसेस आर स्ट्रॉंगर दॅन कच्च्या हाऊसेस. जी पक्की घरे असतात ना, ती कच्च्या घरांपेक्षा स्ट्रॉंगर असतात, मजबूत असतात. ऑल हाऊसेस हॅव डोअर्स अँड विंडोज टू लेट इन एअर अँड सनलाईट. सगळ्या घरांना दारे आणि खिडक्या असतात. दारे आणि खिडक्यांमुळे घरामध्ये हवा आणि सूर्यप्रकाश येतो. टाईप्स ऑफ हाऊसेस. आता आपण घरांचे प्रकार बघूयात. अ बंगलो हॅज 1 or 2 stories युजली विथ अ व्हरांडा अराउंड इट. आता बंगला बघितलाय का तुम्ही कधी? बंगला हा 1 मजली असतो किंवा 2 मजली, म्हणजे 1 फ्लोअरचा किंवा 2 फ्लोअरचा असतो. स्टोरेज म्हणजे फ्लोअर्स. ठीक आहे. आणि त्याच्या आजूबाजूला व्हरांडा म्हणजे मोकळी जागा असते. बिल्डिंग्स विथ मेनी फ्लोअर्स ऑर स्टोरेज आर कॉल्ड मल्टी स्टोरेड बिल्डिंग्स. आता ज्या बिल्डिंग खूप मजल्यांच्या असतात की नाही त्यांना मल्टी स्टोरेड बिल्डिंग असं म्हटलं जातं. इच हाऊस इन दिस बिल्डिंग इज कॉल्ड अ फ्लॅट. आणि त्या बिल्डिंगमध्ये जी घरे असतात ना त्यांना आपण फ्लॅट असं म्हणतो. सम बिल्डिंग्स आर व्हेरी टॉल. काही बिल्डिंग खूप उंच असतात. दे आर कॉल्ड स्काय स्क्रॅपर्स. आणि
त्या बिल्डिंगला आपण स्काय स्क्रेपर्स म्हणजे गगनचुंबी म्हणजे जणू काय त्या आभाळालाच आता टच करणार आहेत अशा बिल्डिंग म्हणतो. सम पीपल ऑल्सो लिव्ह इन अदर काइंड्स ऑफ हाऊसेस. काही लोक अजून दुसऱ्या प्रकारच्या घरांमध्ये सुद्धा राहतात. हाऊस ऑन स्टिल्स आर फाउंड इन प्लेसेस दॅट रिसीव्ह हेवी रेन्स. आता हे बघा, हे स्टिल्स म्हणजे असं ह्या लाकडावरती ही घरे असतात. तर ती कुठे असतात? ज्या ठिकाणी खूप जोरात पाऊस पडतो ना त्या ठिकाणी ही घरे असतात. दे हॅव स्लोपिंग रूफ्स अँड बिल्ट लिटिल अबाव द ग्राउंड. त्याची जी रूफ असतं, छत असतं, ते कसं असतं, असं स्लोपिंग असतं, असं उतरतं असतं आणि ते थोड्याशा उंचीवर असतात. का असतात? कारण तिथे खूप पाऊस पडतो. मग हा जो पडलेला पाऊस आहे तो घरांवरतीच त्या पावसाचं पाणी न थांबता हे असं उताराने ते पाणी खाली पडतं. म्हणून अशी जे रूफ असतात त्यांना स्लोप असतो, म्हणजेच उतरत्या छपरांची घरे असतात. आणि ते उंचीवर असतात कारण खाली सुद्धा पावसाचं पाणी साठलेलं असतं. ते घरामध्ये शिरू नये म्हणून असे ते उंचीवरती असतात. कॅराव्हॅन इज अ हाऊस ऑन व्हील्स युज्ड बाय पीपल हू ट्रॅव्हल प्लेसेस. ज्या लोकांना सतत एका ठिकाणाहून दुसरीकडे ट्रॅव्हल करावं लागतं तर त्यांच्यासाठी अशा प्रकारच्या व्हॅन असतात. त्याच्यामध्ये सगळ्या आपल्या घरासारख्याच फॅसिलिटीज असतात, घरासारखंच सोयी असतात. ठीक आहे. टेंट इज मेड ऑफ कॅनव्हास दॅट कॅन बी फोल्डेड अँड कॅरीड अलॉंग. आता हा बघा, टेंट बघितलाय का तुम्ही कधी? तंबू. हे एक प्रकारचं कापडच असतं, कॅनव्हास असतं आणि ह्याला अशा दोऱ्या असतात. तर आपल्याला पाहिजे तेव्हा आपण ह्या दोऱ्या इथे ठोकू शकतो आणि जेव्हा नको असेल तेव्हा तो फोल्ड करून आपल्यासोबत घेऊन जाऊ शकतो. दे आर टेम्पररी हाऊसेस युज्ड फॉर कॅम्पिंग. असं जिथे कॅम्प आपल्याला जायचं असतं ना त्या ठिकाणी अशा प्रकारचे टेम्पररी हाऊसेस, टेम्पररी म्हणजे तात्पुरती घरे असतात. जेव्हा आपल्याला रात्रीचं राहायचं असतं तेव्हा आपण हे टेंट बनवतो, त्याच्यामध्ये राहतो, सकाळी ते फोल्ड करतो आणि आपल्या प्रवासाला आपण निघतो. ठीक आहे. इग्लू इज मेड फ्रॉम ब्लॉक्स ऑफ आईस. हे बघा, हे इग्लू. तर हे जिथं बर्फ खूप पडतो ना त्या ठिकाणी अशा प्रकारची घरे असतात. तर ही जे बर्फाचे ब्लॉक्स असतात ना त्यापासून बनवलेले असतात. इट इज युज्ड बाय इन्युइट्स म्हणजे तिथं जे इग्लूमध्ये जे लोक राहतात त्यांना इन्युइट्स किंवा एस्किमो लोक असं सुद्धा म्हणतात. हाऊस बोट्स आर फ्लोटिंग हाऊसेस ऑन लेक्स अँड बॅकवॉटर्स. तर हाऊस बोट म्हणजे असं तलावांवरती किंवा पाण्यावरती जे घरे असतात ना बोटीमध्ये त्यांना हाऊस बोट्स असं म्हणतात. दे आर युज्ड बाय टुरिस्ट अँड सीन इन काश्मीर. तर हे जे टुरिस्ट म्हणजे जे फिरायला लोक येतात ना तर तेही या प्रकारची घरे वापरतात. ते आपल्याकडे भारतामध्ये काश्मीरमध्ये अशा प्रकारचे फ्लोटिंग हाऊसेस हाऊस बोटमध्ये आहेत. ट्री हाऊसेस are earlier built in forest but are now commonly seen in parks for children to climb and play. आता हे जे ट्री हाऊसेस आहेत ना ते पहिल्यांदा जंगलामध्ये असायचे, जंगलामध्ये बांधली जायचे. पण आता तुम्ही बघितलं तर पार्कमध्ये आपल्याला गार्डनमध्ये मुलांना चढण्यासाठी खेळण्यासाठी अशा प्रकारचे ट्री हाऊसेस, झाडावर बांधलेली छोटी छोटी घरे आपल्याला दिसतात. क्लासरूम ॲक्टिव्हिटी. आता ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला क्लासरूममध्ये करायची आहे. चिल्ड्रन कॅन बी डिवायडेड इंटू ग्रुप्स ऑफ 5 or 6. तुमच्या वर्गामधली जी मुलं आहेत तर प्रत्येकी 5चा किंवा 6चा ग्रुप करायचे, असे तुमचे होतील तेवढ्या मुलांचे ग्रुप्स करायचे आहेत. इच ग्रुप कॅन मेक मॉडेल्स ऑफ 1 or 2 टाईप्स ऑफ हाऊसेस. तर त्यातल्या प्रत्येक ग्रुपने आत्ता जे आपण वेगवेगळे टाईप्स ऑफ हाऊसेस बघितले ना, बंगलो बघितलं, फ्लॅट बघितलं, स्काय स्कॅपर बघितलं, इग्लू बघितलं, अजून ट्री हाऊसेस बघितलं, हाऊस बोट बघितली, अजून काय बघितलं, टेंट, कॅराव्हॅन, हाऊस ऑन स्टिल्स, अशा प्रकारचे वेगवेगळे आपण टाईप्स बघितले घरांचे. तर त्यापैकी 1 किंवा 2 टाईपच्या घरांचं तुम्ही मॉडेल बनवायचं आहे. दे कॅन यूज वेस्ट मटेरियल लाईक कार्डबोर्ड, कार्टन्स फॉर बिल्डिंग्स. म्हणजे बिल्डिंग बांधण्यासाठी तुम्ही जे कार्डबोर्ड आहे, पुठ्ठा आहे, जो वेस्ट मटेरियल आहे त्याचा उपयोग करायचा आहे. कोकोनट फायबर फॉर हट्स. जर तुम्हाला झोपडी बनवायची असेल तर आपण नारळ सोलतो की नाही, त्याची जी सोललेलं असतं की नाही नारळाचं, ते वापरू शकता तुम्ही. कॉटन फॉर इग्लू बनवण्यासाठी कॉटन वापरू शकता. ब्रूमस्टिक फॉर बांबू हाऊसेस. बांबू हाऊस बनवण्यासाठी तुम्ही झाडूच्या काड्या वापरू शकता. आईस्क्रीम स्टिक्स फॉर वुडन लॉंग केबिन्स एक्सेट्रा. आईस्क्रीम स्टिक वापरू शकता. तर ह्या सर्व वापरून तुम्ही
मॉडेल बनवायचं आहे. वी शूड कीप अवर हाऊसेस नीट अँड क्लीन. आपण आपली घरे स्वच्छ नीटनेटके ठेवले पाहिजेत. The floors of the room should be swept and mopped at least once a day. आपल्या घराच्या ज्या फरशा आहेत त्या झाडू काढला पाहिजे त्याच्यावरून आणि रोज दिवसातून एकदा तरी ती पुसली पाहिजे. द विंडोज, डोअर्स अँड फर्निचर शुड बी ऑल्सो डस्टेड रेग्युलरली. आपल्या घराच्या खिडक्यांवरती, दरवाजांवरती, फर्निचरवरती धूळ बसते तर ती सुद्धा रोज स्वच्छ पुसली पाहिजे. द बाथरूम्स अँड टॉयलेट शुड बी क्लीन्ड एव्हरी डे. जे आपलं बाथरूम आहे, टॉयलेट आहे तर ते सुद्धा रोज स्वच्छ केलं पाहिजे. सम थिंग्स यूज टू कीप अवर हाऊस क्लीन. आपलं घर स्वच्छ ठेवण्यासाठी वापरणाऱ्या गोष्टी. सोप म्हणजे साबण, मॉप हे फरशी पुसायचं, वॉशिंग पावडर कपडे धुण्याची पावडर, लिक्विड सोप, लिक्विड डिटर्जंट आहे हे, म्हणजे हे पातळ असतं. हा कसा सॉलिड आहे ना तसं हे पातळ असतं. डस्टिंग क्लोथ धूळ पुसण्यासाठीचं कापड, ब्रूम म्हणजे झाडू, टॉयलेट ब्रशेस हे टॉयलेट स्वच्छ करण्यासाठीचे ब्रश. अ डर्टी हाऊस इज इन्फेस्टेड विथ फ्लाईज, रॅट्स अँड कॉकरोचेस. जर आपलं घर अस्वच्छ असेल ना, डर्टी असेल ना तर मग तिथे फ्लाईज येतात, माशा येतात, उंदीर येतात, कॉकरोचेस झुरळे होतात. दे कॅन स्प्रेड डिसीजेस अँड मेक अस फॉल सिक. आणि यांच्यामुळे ते आजार पसरवू शकतात आणि आपण आजारी पडू शकतो. ऑल फॅमिली मेंबर्स शुड हेल्प टू कीप द हाऊस क्लीन. घर स्वच्छ करण्यासाठी सर्व फॅमिली मेंबर्सनी मदत केली पाहिजे. वी ऑल्सो डेकोरेट अवर हाऊस इन व्हेरियस वेज. आपण आपलं घरसुद्धा वेगवेगळ्या मार्गाने डेकोरेट करू शकतो, छान स्वच्छ ठेवू शकतो. वेगवेगळे आपण काय म्हणतो शोपीस तिथे ठेवू शकतो, फ्लॉवर पॉट ठेवू शकतो. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही डेकोरेट करू शकता. वी ड्रॉ डिझाईन्स, रंगोलीज नियर द एंट्रन्स. घराच्या बाहेर आपण तिथे रांगोळी काढू शकतो. प्लांट्स आर ऑल्सो ग्रोन इनसाइड द हाऊस टू ब्युटिफाय इट. घर अजून सुंदर दिसण्यासाठी आपण घरामध्ये झाडे सुद्धा, छोटे छोटे रोपटे सुद्धा ठेवू शकतो. रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, अवर हाऊसेस प्रोटेक्ट अस फ्रॉम हीट, कोल्ड अँड रेन. आपली घरे आपल्याला सूर्याच्या उष्णतेपासून म्हणजेच उन्हापासून, थंडीपासून आणि पावसापासून आपलं संरक्षण करतात. देअर आर डिफरंट टाईप्स ऑफ हाऊसेस. खूप वेगवेगळ्या प्रकारचे घरे असतात. वी शूड कीप अवर हाऊसेस नीट अँड क्लीन. आपण आपलं घर स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवायचं आहे. ओके, समजलं लेसन? बाय.